नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पहिल्यांदाच आपण येऊन दाखल झालेले आहोत मनमाडमध्ये. मनमाड खरंच एक सुंदर गाव. इथलं गाव तर आपण बघणारच आहोत, इथली माहिती जाणून घेणार आहोत, या मनमाड मधल्या लोकांशी गप्पाही मारणार आहोत आणि त्याचबरोबर आज ज्या दोन वहिनींना भेटणार मनमाडमध्ये त्यांची मतही जाणून घेणार आहोत. बरेच दिवस मनमाडमधून सातत्याने फोन येत होते की महाराष्ट्रभर तुम्ही फिरत असता, मग होम मिनिस्टरचा हा परिवार आपल्या घरी कधी पोहोचणार. खरंच झी मराठीच्या होम मिनिस्टरचं कुटुंब दिवसागणिक विस्तारत आहे आणि आज मनमाडमध्ये येऊन दाखल झालेले आहोत. पानखेडकर वहिनी आणि महाले वहिनी आज आपल्याला भेटणार आहेत. मनमाडमधली ती पहिली पैठणी आज कोण पटकावणार, भेटूया, गप्पा मारूया आणि तो क्षण आपण सगळे एकत्र अनुभवूया. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटून पहिल्या वहिनींना. मनमाड मंगलमूर्ती नगर IUDP कॉलनी सेक्टर 98 मध्ये राहणाऱ्या सौ छाया श्याम महाले वहिनींना भेटून आता ओळख करून घेणार आहोत आपण आधी परिवाराची. उत्साह तर प्रचंड आहे. बघूया वहिनी आता प्रश्नांना कशा सामोऱ्या जातात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. छाया श्याम महाले. माहेरचं नाव? छाया मुरलीधर चव्हाण. घाबरलायत का? नाही नाही उत्साह बघा आमच्या मनमाडकरांचा तुमच्यासाठी. माहेर कुठलं? सिन्नर. सिन्नरला कुठे? सिन्नर गावठा. गावठा. मग आता ओळख करून देणार? हो. सगळे पाठ करून ठेवले? नाही नाही सगळ्या जणांनी सांगितलं असेल माझं नाव घे, माझं नाव. हो ना, द्या ओळख करून. हे मिस्टर. नमस्कार. ह्यानंदबाई. नमस्कार. महत्वाची ओळख. आई, सासू. नमस्कार. सासरे, आई, वडील, जाऊबाई. नमस्कार. मोठे धीर. नमस्कार. आणि हे सगळे IUDPतल्या ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या. नाव सांगा. तरच मैत्रिणी का मग? बरं बरं बरं, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. चला, थोडीशी गंमत केली आणि आता प्रश्नोत्तरांसाठी आपण सज्ज होऊया. वहिनी, आपण काय करता? मी हाऊसवाईफ, गृहिणी आहे. गृहिणी आणि तरी पण मतिमंद मुलांची शाळा चालवतो आम्ही. हो, कुठे? इथेच. हो. मग हे कोणी ठरवलं की अशा पद्धतीची शाळा सुरू करावी, असं कोणाला वाटलं? हे आमच्या मोठ्या जाऊबाई आहे ना, त्यांनी, आमचा पुतण्या ॲबनॉर्मल आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला शिकवता आणखी आसपासची मुलं पण जमा केले आणि त्यांना शिकवतो. वा वा, छान. खूप चांगलं कार्य करता आहात. बरं वहिनी, मनमाडमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो. हो. हो. मग तुम्हाला असं वाटायचं का आम्ही जवळपास यायचो आणि परत? हो, मग कायम कार्यक्रम बघताना सिन्नर सारख्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलाय आणि आम्ही मनमाडकरांना नाहीच भेट झाली तुमची. खूप म्हणजे वाईट वाटायचं तेव्हा. मग आता एकंदरीत उत्साहाचं वातावरण? हो, खूप. मग खूप तयारी केली असेल तुम्ही? तयारी म्हणजे आमचं नेहमीच धावपळीचं राहतं जीवन, सारखे पाहुणे वगैरे चालू राहतात. खास असा वेळ नाही मिळाला तयारी करायला आणि मला खरंही वाटत नव्हतं की या कार्यक्रमात माझा म्हणजे निवड झाली. का खरं का वाटत नव्हतं? म्हणजे माझ्यापेक्षा इतके दुसरे असेल जास्त करणारे, माझी निवड होऊ शकते का असं वाटलं. बघितलं, होम मिनिस्टरचा कॅमेरा जेव्हा ज्या घरांमध्ये जातो, कुठलाही परिचय नसतो, काही नसतं, आपण नोंदवलेले नंबर आणि त्यावरूनच हा संपर्क होत असतो. म्हणजे विश्वास नव्हता बसत. हो. मग आता बसतोय ना? हो हो. काय करतात मिस्टर? कोर्टात येते, क्लर्क. हो. बरं, प्रश्न विचारू? हो, चालेल. पहिला प्रश्न, तुमच्या घरातल्या हॉलमध्ये शोकेसवर ठेवलेल्या एका फोटो फ्रेम मध्ये एकूण किती व्यक्ती आहेत? 14. वहिनीने दिलेलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे ते आपण त्या छोट्याला विचारूया. ये रे, नाव काय? सिद्धेश श्याम महाले. बरं, आईला मी एक प्रश्न विचारला होता की फोटो आहे एक वरती, त्यामध्ये फॅमिलीतले एकूण किती मेंबर आहेत? आईने उत्तर दिलं 14. तुझं काय म्हणणं आहे? 14. कसं काय? कारण आमची फॅमिली आणि आत्याची फॅमिली, आमची फॅमिली 10 जणांची आणि आत्याची 4. 14. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. कितवीत आहेस? 5वी. 5वी. अभ्यास तर करतोच, 5वीत आहे म्हटल्यावर. हो ना. अभ्यास, खेळ आणि मस्ती यातलं काय जास्त करतोस? खेळ. खूप आवडतं खेळायला. आणि आईला तू खेळलेलं आवडतं? हो. पण अभ्यास करतो ना? हो.
हा आईला प्रश्न विचारतो. मला सांगा, झी मराठीवरील डिस्कवर महाराष्ट्र या कार्यक्रमाचे निवेदक कोण आहेत? मिलिंद गुलाजी. अभिनंदन वहिनी. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस. आणि आता उखाणा घेणार. हो. अक्षर आहे र. रुसलेल्या राधिकेला हा. कृष्ण म्हणतो हास. बर. शामरावांचे नाव घेते झी मराठी साठी खास. वा 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 वा. हे घ्या आणखी 300 रुपयाचं बक्षीस. 600 रुपये वहिनींना मिळाले. आणि आता पुढच्या वहिनी. मनमाड चैतन्य सोसायटीमध्ये राहणाऱ्या सो आरती मकरंद पानखेडकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव आरती मकरंद पानखेडकर. माहेरचं नाव? माहेरचं नाव आरती प्रभाकर कठाळे. माहेर कुठलं? माहेर नाशिकचे. नाशिकला कुठे? नाशिकला गंगापूर रोडला. बर. नाशिक. तुमचं बालपण कुठलं? रावळगाव. ते गोळ्या मिळायच्या. बरं. वहिनी ओळख करून द्या. माझे मिस्टर मकरंद पानखेडकर. बर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. वडील. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या मावस नणंद नगरसेविका आहे. बरोबर. या जाऊबाई. या मावस सासूबाई. ही माझी नणंद. ही माझी बहीण. बर. ही माझी मुलगी बरोबर. अर्पिता आणि हा अथर्व मुलगा. छान. आणि भाची. दोघी. आणि सोसायटीची वाट सगळे मित्र म्हणजे. सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तर. कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज आहे. सर्वप्रथम ते दुर्गामंगल कार्यालयात जी ऋग्वेदी पत्रिका येत होती त्याच्यात वधूवर सूचक मंडळाच्या तर्फे त्याच्यात नाव दिलं होतं माझं. आणि माझं नाव आणि शिक्षण वगैरे बघून माझे सासरे आमच्या घरी आले आणि सासऱ्यांनी त्यांची मिस्टरांची पत्रिका वगैरे दिली आणि त्यानुसार माझ्या आईवडिलांनी माझी पत्रिका वगैरे दिली आणि पत्रिका जुळली आणि नंतर मग पाहण्याचा कार्यक्रम झाला. पाहण्याचा कार्यक्रम मिस्टरांच्या घरीच झाला. त्यांनी मला तिकडे बोलवलं होतं, माझ्या आईवडिलांना आणि मला. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि दोघांनी एकमेकांना पाहिलं त्या दिवशी आणि नंतर मग आम्ही घरी आल्यानंतर मग आम्ही पसंती कळवली फोनवर. काय लग्नाची तारीख? 19/5/2001. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव खूप छान आहे. मेहनती आहे, कष्टाळू आणि प्रामाणिकपणा आणि प्रेमळ आहेत. नाही मग इथे मनमाडमध्ये यायचा निर्णय कधी झाला? मनमाडमध्ये म्हणजे आमचा बिझनेस आहे. फोटो स्टुडिओ आहे आमचा मनमाडमध्ये. त्यांचा फोटोग्राफीचा बिझनेस असल्यामुळे ते इथेच स्थायिक आहे. म्हणजे गेली 12 वर्ष ते हा व्यवसाय करताय आणि मनमाडमध्ये आपला स्टुडिओ वगैरे त्याच्यामुळे ते इथेच स्थायिक आहे. म्हणून आम्ही म्हणजे मी इथेच आली लग्नानंतर. लग्नानंतर लगेच इकडे? हो, लगेच इकडे आले. प्रश्न विचारतो पण डॅडी छोट्याला बोलवा. हो. अथर्व. अथर्व कितवीत आहे? दुसरीत. कुठली शाळा? श्री गुरु गोविंद सिंग इंग्लिश मीडियम स्कूल. इंग्लिश मध्ये जातोस? खूप अभ्यास करतो. वा. तुला खेळ कुठला आवडतो? क्रिकेट, फुटबॉल. फुटबॉल आवडतो. शाळेत कसा जातोस तू? रिक्षाने. आणखी काय आवडतं शाळेत तुला? शाळेत अभ्यास आवडतो. अभ्यास आवडतो. वा. बरं आहे याचं. आता प्रश्न विचारतो. आपण आईला प्रश्न विचारूया. बर. घरातल्या बेडरूम मध्ये जी शोकेस आहे त्याला एकूण किती हँडल्स? 13. 13. वहिनीने सांगितलं 13 आणि हँडल आहेत 11. त्यामुळे हे पहिलं उत्तर चुकलं. आणि आता झी मराठीवरील अवघाची संसार या मालिकेतील हर्षवर्धनच्या भावाचं नाव काय आहे? आदित्य भोसले. आदित्य. अभिनंदन वहिनी. हे बक्षीस मिळालं 100. आणि आता उखाणा. उखाण्यासाठी अक्षर आहे त. वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं.